नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण घनमूळ काढण्याची सोपी युक्ती पाहणार आहोत। घनमूळ काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम 1 ते 10 या संख्यांचे घन माहीत असणे आवश्यक आहे। त्यासाठी सर्वप्रथम आपण 1 ते 10 या अंकांचे घन लिहून काढूया। 1 ते 10 या अंकांचे घन लिहून काढल्यानंतर एक उदाहरण आपल्यासमोर ठेवत आहे। 4913 या संख्येचे घनमूळ आपल्याला काढायचे आहे। आता या 4913 या संख्येमध्ये एकक स्थानी 3 अंक आहे। हा 3 अंक मी लिहून काढला। आता या ठिकाणी आपण पाहू शकतो हा 3 अंक जो एकक स्थानी मी लिहून काढला त्याचा संबंध 7च्या घनाशी आहे। म्हणजे 7च्या घनामध्ये 343 येते, त्याचा एकक स्थानी 3 अंक येतो। म्हणजे आपल्याला या ठिकाणी 7 हा अंक एक मिळाला। घनमूळ काढताना ज्या संख्या असतात त्याच्यामध्ये आपल्याला जोड्या बनवायच्या असतात। 3 3च्या 1 जोड्या अशा बनवायच्या। आता 4913 मध्ये आपण 913ची एक पेअर बनवली, एक जोडी बनवली आणि उरलेला जो 4 आहे त्या 4चा संदर्भ आपण शोधूया। 4 ही संख्या जी आहे ती 1 आणि 2च्या घनाच्या मध्ये येते। 1चा घन 1 येतो आणि 2चा घन 8 येतो। त्यामुळे 4 ह्या संख्येला संदर्भ आपण 1चा देऊया। 1च्या जवळपास पोहोचणारी संख्या 4 आहे। 8 आणि 4 थोडासा दूर पडतो, तर 1 आपण या ठिकाणी लिहू शकतो। म्हणजेच 4913चं घनमूळ 17 येते। आता आपण एक दुसरे उदाहरण पाहूया। 5 अंकी संख्या आहे 17576 याचे घनमूळ काढायचे। युक्ती तीच आहे। एकक स्थानचा अंक कोणता आलेला आहे? 6। 576ची एक पेअर करायची, जोडी करायची आपल्याला। एकक स्थानी आपल्याला 6 आलेला आहे, म्हणजे आपण 6 लिहून या ठिकाणी एकक स्थानचा अंक 6 लिहून काढला। आता या ठिकाणी 17 ही संख्या उरलेली आहे आपल्याला। या 17 संख्येचा उपयोग करून आपल्याला दुसरी संख्या शोधून काढायची घनमुळाच्या स्वरूपामध्ये। त्या 17चा संदर्भ आपण या बाजूला लावूया। आता या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी आपण आता पाहू शकतो 17 जी संख्या आहे ही 8 आणि 27 याच्यामध्ये येते। 2चा क्यूब आणि 3चा क्यूब यामध्ये येते। म्हणजे 17 ही संख्या 8च्या जवळ असल्यामुळे या ठिकाणी आपण 2 लिहूया। म्हणजेच आपले उत्तर 17576चा क्यूब म्हणजेच 26 येईल। या ठिकाणी पाहू शकता आपण एकक स्थानचा 6 अंक जो आला आहे तो संदर्भ आपल्याला 216 म्हणजे 6चा क्यूबमध्ये आलेला आहे। त्यामुळे आपण इथे 6 अंक लिहून काढला। एकक स्थानी असणारा अंक आणि त्याचा घनाचा संदर्भ आपण इथे लक्षात घ्यायचा आहे। म्हणजे आपण या ठिकाणी 6 लिहून काढलं आणि 17चा संदर्भ जो आहे घनाची संबंध आहे 1 आणि 2च्या मध्ये आणि 2 आणि 3च्या मध्ये असल्यामुळे या ठिकाणी आपण 2 घेतलेला आहे। म्हणजेच याचे उत्तर आपल्याजवळ 26 येते। तर अशा पद्धतीने आपण ही जर युक्ती वापरली तर कुठल्याही संख्येचे घनमूळ सहजपणे आपल्याला काढता येईल। म्हणजेच 17576चे घनमूळ 26 आले। आहे की नाही सोपी युक्ती?